स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही सगळेजण तयार झालेलो आहोत। आज सुट्टी आहे आणि इथे स्वीडनमध्ये एक खूप छान असा पॉइंट आहे जो की मला असं वाटतं समरमध्ये नेहमीच जाणं खूप छान वाटतं, नेहमीच एक्सप्लोर करावं वाटतं तो स्पॉट। याआधी मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तर तिथेच आज आम्ही सगळेजण तयार होऊन जाणार आहोत। आय होप आई पप्पांना पण तो स्पॉट बघायला आवडेल आणि खूप जास्त एक्साइटेड आहोत आम्ही सगळे। आई पप्पांसोबत पूर्ण दिवस तिथे घालवणार आहोत। तर तो स्पॉट आहे वेन आयलँड। तर एक सुंदर असा आयलँड आहे जिथे फेरीने आम्ही जाणार आहोत आणि म्हणूनच आम्ही सगळे आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तर तयार झालो, बसमध्ये बसलो। इथून जाणार आहोत आम्ही सेंट्रल स्टेशनला आणि सेंट्रल स्टेशनवरून ट्रेनने आम्ही पोहोचू लँड्सक्रोना स्टेशनला। लँड्सक्रोनावरून बसनी आम्ही एका स्टॉपला पोहोचू जिथे पोर्ट आहे, तिथून आम्ही फेरी घेणार आहोत। खूप मस्त असणार आहे आजचा व्हिडिओ। आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल। सो स्टे कनेक्टेड। आणि आता आम्ही फायनली आहोत फेरीमध्ये आणि आता थोड्याच वेळात एक अर्ध्या तासाची ही फेरी आहे। सो अर्ध्या तासात आम्ही आयलँडवर पोहोचू। प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समर वेकेशनमध्ये नक्कीच यावं असं हे आयलँड आहे। आणि इथे आता आम्ही या फेरीच्या डेकवर आहोत आणि सगळ्यात बेसमेंटमध्ये इथे तुम्ही सायकल, कार हे सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता, जेणेकरून तिथे आयलँडवर फिरताना तुम्ही तुमचं ओन व्हेकलनी सुद्धा फिरू शकता। अदरवाईज तिथे पण फॅसिलिटीज आहेत। आणि आता आम्ही ऑलमोस्ट इथे आयलँडवर पोहोचलेलो आहोत। येस, आणि खूप छान है ना। आता आयलँडवर पण खूप सारे स्पॉट्स आहेत, तर ते पण तुम्हाला दाखवतो। आता आम्ही आलेलो आहोत या सुंदर अशा व्ह्यू पॉइंटच्या इथे। तर तुम्ही इथून बघू शकता, खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतो आणि म्हणूनच आम्ही इथे फोटोज व्हिडिओज काढत आहोत। खूप अट्रॅक्टिव्ह आहे इथला व्ह्यू। खूप सुंदर छोटी छोटी अशी एकसारखी अशी घरं दिसतात आणि त्याचबरोबर समुद्राचा व्ह्यू। आणि पहिला जो स्पॉट आहे तो बघितल्यानंतर आता आम्ही इथे दुसरा जो समुद्राचा व्ह्यू आहे, जो आपण वरून बघितला, तो बघण्यासाठी म्हणून इथे जात आहोत। आणि इथे जाताना तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फुलं आहेत, हा ना। किती छान आहेत, अगदी मन भरून गेले गुलाबाचे फुलं बघून एकदम। हो ना, मस्त वाटतात, खूपच सुंदर आहेत। खूप सारी फुलांची झाडं आहेत। आणि ह्या आयलँडवर फिरत असताना खूप छान फील येतो, एकदम गावात आल्याचा फील येतो, कारण इथे शेत आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे। लोकांचे फार्म हाऊसेस सुद्धा इथे आहेत आणि इथे पाहिजे तर तुम्ही स्टे पण करू शकता।
आणि इकडे जाताना तुम्ही बघू शकता खूप साऱ्या इथे बोट्स पार्क केलेल्या आहेत, लोकांच्या प्रायव्हेट बोट्स आहेत आणि त्याचबरोबर इकडे बाजूला शॉप्स देखील आहेत. आणि हे इथे शॉप्स आहेत जिथून तुम्ही फिश किंवा अजून काही घेऊ शकता. आणि आता फायनली आम्ही आलेलो आहोत या पॉइंटच्या इथे, जिथे खूप मोठा असा समुद्र आहे. हा बीच आहे इकडे, जिकडे आम्ही आता लंच केलं. सो इकडे जो आहे हा पूर्ण बीचचा एरिया आहे आणि इथून तुम्ही स्विमिंग देखील करू शकता. आणि मागे आहे लाईट हाऊस. तुम्ही बीचच्या इथे मस्त बार्बेक्यू करू शकता. त्यासाठी म्हणून इथे अशा पद्धतीचं त्यांनी करून ठेवलेलं आहे. मस्त ना, म्हणजे इथे पण हे करता येईल. हे अशा पद्धतीचे 2 आहेत जिथे तुम्ही बार्बेक्यू करू शकता. आणि आता मी जिथे आहे तिथून खूप सुंदर असा समुद्राचा व्ह्यू दिसतो. तर आयलँडवर जाताना आम्ही डेकवर होतो, परंतु आत्ता मात्र बाहेरचं जे वातावरण आहे ते दिसत जरी ऊन असलं तरी पण बऱ्यापैकी विंडी होतं. आणि म्हणूनच आम्ही इथे जो हॉल आहे तिथे बसलेलो आहोत, जिथून तुम्हाला खूप छान समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करता येतो. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला जर काही स्नॅक्स कॉफी पाहिजे असेल तर कॅफे देखील आहे. आणि त्याचबरोबर मुलांना वाचायसाठी म्हणून बुक्स पण ठेवलेले आहेत. सो म्हणून आम्ही इथे बसून पुढचा प्रवास केला. आणि त्यानंतर ऑलमोस्ट रात्रीचे 8:30 वाजता 8:30-9 वाजता आम्ही मालमोमध्ये पोहोचलो. पूर्ण दिवसभर आयलँडवर खूप छान असं एन्जॉय केलं आम्ही. आणि आई पप्पांना पण ह्या आयलँडवर फिरताना खूप छान वाटलं. त्यांना पण हा एक्सपिरियन्स खूप आवडला. तर आता मी आलेली आहे घरापासून असलेल्या एका जवळच्याच अशा एरियामध्ये. आणि तुम्ही जर बघत असाल तर मी आज साडी घातलेली आहे, कारण आज आमचा एक खूप वेगळा असा प्लॅन आहे. ते आज मस्त ऊन पडलेलं आहे. आम्ही आल्यापासून बऱ्यापैकी पाऊस होता, सो त्याच्यामुळे आम्ही तेव्हा बाहेर पडू शकलो नाही जास्त. पण आज वातावरण खूप छान आहे म्हणून आम्ही विचार केला की आज साडी घालून मस्त असं फोटोशूट करणार आहोत. थोडेफार छान असे फोटोज मेमरीज आपल्या क्रिएट होतात. तर म्हणूनच आता मी तयार झालेली आहे आणि आई पप्पा पण आहेत तयार झालेले. आणि वरद आहे आमच्यासोबत. कार्तिकच्या फ्रेंडसोबत बाहेर गेलेला आहे आणि अमितचं ऑफिस आहे, त्यामुळे ते आम्हाला नाही जॉईन करू शकले. तर मी आता आई पप्पांना पण भेटवते आणि थोडंफार इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करायलाच. आणि इथे तुम्ही बघू शकता एरिया खूप सुंदर आहे. इथे खूप छान अशी हिरवीगार झाडी आहेत आणि आता असा मधून असा पाथवे आहे. सो म्हणून आम्ही इथे थोडेफार फोटोज क्लिक करणार आहोत आणि आई पप्पांना भेटवते. आई पप्पा पण मस्त असे तयार झालेले आहेत. सो इकडे आहेत आई पप्पा. आईनी पण मस्त साडी घातलेली आहे आणि म्हणजे बॉल सोबत खेळतो. हा, आणि वरदला इथे भरपूर मोकळं ग्राउंड आहे, त्याच्यामुळे मोकळा एरिया आहे, त्यामुळे त्याला बॉल खेळण्यात मजा येते. आणि पप्पा पण मस्त कुर्ता घालून तयार झालेले आहेत आज. मस्त वाटतंय. आणि आता आम्ही इथं मस्त असे फोटोज क्लिक करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही इथे फोटोज काढत असताना इथे एक स्वीडिश लेडी जात होत्या आणि त्यावेळेस आम्ही जे पद्धतीचे ड्रेसिंग केलं होतं त्यावरून त्यांना पहिले असं वाटलं की काही फंक्शन आहे म्हणून आम्ही अशा पद्धतीनं ड्रेसिंग केलं आहे आणि म्हणून त्यांनी बोलणं स्टार्ट केलं. तर भरपूर वेळ त्यांनी गप्पा मारल्या. खूप छान असं वाटत होतं त्यांच्याशी बोलताना. आणि त्यावेळेस मी काही व्हिडिओ ऑन केला नव्हता, परंतु त्यानंतर मात्र मला असं आम्हाला वाटलं की त्यांच्यासोबत फोटो घ्यावा म्हणून. आणि त्यांना विचारल्यावर त्यांनी देखील हो म्हटलेलं. सो खूप छान वाटलं. आई पप्पांना पण खूप आवडलं. खूप छान होत्या त्या पण. बरोबर घेत असतो आपण.
आम्हाला इथे एक जण भेटले होते जे की स्वीडिश आहेत आणि त्यांना खूप आवडले आम्ही साडी घातले होते, पप्पांनी कुर्ता घातलेला आणि ते स्वतः बनारस वाराणसी तिथे ते आलेले. खूपच तारीफ केली. हो, खूप म्हणजे ही गोष्ट खरंच खूप छान वाटते. वाराणसीची. हो, वाराणसी, केरळ. येस, केरळ. तर खूप छान वाटतं जेव्हा आपण दुसऱ्या देशात राहतो आणि आपल्या कंट्रीबद्दल, देशाबद्दल इतके चांगले हो शब्द ऐकायला मिळतात. खूप खूप छान वाटतं ते. आणि आई पप्पांना स्पायसी बट स्पायसी लिटल बिट. आणि आईला पण त्यांनी कॉम्प्लिमेंट दिले की तुमचे ड्रेसिंग खूप छान आहे आणि तुम्हाला कसं वाटतं इथे हे पण विचारलं. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं एकदम, खूपच मस्त. भेटून म्हणजे आनंद वाटला अगदी. आणि मेन ते स्वतःहून बोलायला लागले, त्याच्यात जास्त खूप जास्त आनंद वाटला. एक्झॅक्टली. सो इथे पण असे खूप छान असे लोक असतात की ज्याच्यामुळे आपल्याला आपण इंडियन होत यावर खूप प्राऊड फील होतं आणि त्यात आपण आपलं कल्चर देखील फॉलो करतो. सो खरंच ही खूप छान गोष्ट वाटते. तर चला, आता आम्ही थोडेफार फोटोज व्हिडिओज घेत होतो आणि त्यावेळेसच त्यांच्याशी भेट झाली आणि त्या येऊन बोलल्या. सो त्यांचा डॉगी पण खूप छान होता. हो, मस्त होता, मोठा. हो. आणि वरच स्वीडिश मध्ये बोलत होता त्यांच्याशी, हे की नाही? वरचा बॉल अडकलेला आहे. मी काढतो. आणि आता आमचे इथे फोटोज आणि व्हिडिओज खूप सारे घेऊन झालेले आहेत. मस्त मजा आली, हो की नाही? खूप छान. सो आता आम्ही घरी जात आहोत आणि बघूत आता जाताना अजून काय प्लॅन ठरतो ते. ऑलमोस्ट इथून तरी एक 3-4 स्टॉप आहे घर. सो आता आम्ही घरी जाण्यासाठी म्हणून निघालेलो आहोत. खूप छान आहे वातावरण, अगदीच मस्त आहे. येस. स्वेटर जॅकेटचं काम नाही पडलं काही. हो. दोघ जण गेले ते खात होते, आम्ही पण तोडले, खाल्ले आम्ही. खूप चांगलं. हो. आणि आम्हाला इथे चेरीचं झाड दिसलेलं आहे आणि वरदनी आणि आबांनी टेस्ट पण केली. भारी आहे. है ना? चला आपण तोडूयात. अहो, अजून पुढे येताना भरपूर मोठं असं चेरीचं झाड दिसलेलं. खूप सारे चेरीज होत्या त्याला. आणि आता बघूत, आता जाताना दिसेल. इकडे पण आहे छोटे छोटे. हे इकडे मागच्या बाजूनी जे दिसतात तिथे छोटे चेरीचं झाड आहे. आणि अजून पुढे आम्ही येताना बघितलं होतं तिथे भरपूर मोठं असं झाड होतं चेरीचं. आणि जे असे म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये आहेत ते तुम्ही घेऊन मस्त खाऊ शकता इथे. सो म्हणूनच आता इथे याचं टेस्ट करणं सुरू आहे. आणि आता आम्ही इथे बसची वाट बघत आहोत. इथे बसलेलो आहोत. इथूनच बस आहे आणि बसने आम्ही घरी जाणार आहोत आणि नंतर वरच्या प्लॅन प्रमाणे आम्ही जाणार आहोत इथल्या लायब्ररीमध्ये. हे की नाही? आणि थोड्या वेळ बॉल खेळला आणि आता आम्ही जाणार आहोत लायब्ररीमध्ये, जेणेकरून त्याला तिथून खूप सारे बुक्स आणता येतील. वरदला बुक्स वाचायचं खूप खूप आवड आहे त्याला वाचण्यात. आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत आपले व्हिडिओज नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.